नमस्कार, मी आशिष मगर आणि आता आपण मराठी व्याकरण चालू केलेलं आहे. तर मराठी व्याकरण जे आहे, तर मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षेमध्ये फार महत्त्वाचं आहे. आता पहा, आपण YouTubeवर जे लेक्चर्स घेतो, माझं एटीएम गुरु हे जे चॅनल आहे, याच्यावर घेतलेले जे लेक्चर्स आहेत ते म्हणजे काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी इतर बोलतो, पण आता आपण हा सगळा सिलेबस ॲपद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्याच्यामुळे आपण इथं अवांतर शब्द एकही न बोलता आपल्याला पैकीच्या पैकी मराठीतले मार्क मिळावेत, यासाठी आपण फक्त सिलेबस ओरिएंटेड आणि कंटेंट एवढं सुंदर देणार आहोत आपण, की तुमचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे आणि तुम्हाला पैकीच्या पैकी स्पर्धा परीक्षेमध्ये मार्क मिळाले पाहिजे. तर आता आपण पहा, राज्यसेवा असेल, राज्यसेवा, तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये मराठी हा विषय आहे. बरोबर आहे. आता डिस्क्रिप्टिव्ह आले UPSCच्या धर्तीवर, तरी पण याच्यातला बराच फायदा त्याच्यामध्ये होतो. त्याचबरोबर पहा, कंबाईन जी परीक्षा आहे, PSI STI असिस्टंट, याच्याही मुख्य परीक्षेमध्ये मराठी आहे आणि ती वस्तुनिष्ठ आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीनं मराठी त्यामध्ये आहे. त्याबरोबर वर्ग 3 चे जेवढे काही पद आहेत, म्हणजे याच्यामध्ये पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, आरोग्य विभागाच्या काही जागा असतील, त्याचबरोबर जलसंपदाच्या जागा असतील, या सगळ्या जागांमध्ये मराठीला भरपूर वेटेज आहे. त्यामुळे या सगळ्या पदांच्या भरतीसाठी मराठी खूप महत्त्वाची आहे. आता जमलं तर 5 ऑक्टोबरला ॲड येईल असं सांगितलं जाते. तर पहा, बऱ्याच वर्षानंतर या वर्षी म्हणजे खूप साऱ्या जागा निघतील आणि खूप साऱ्या मुलांना नोकरी लागेल असं आपल्याला वाटतंय, अशी आपण आशा करूयात. आणि त्या अनुषंगानं मग जास्तीत जास्त मुलांना आपल्या मराठीचा फायदा व्हावा किंवा माझ्या सिलेबसचा फायदा व्हावा, त्या अनुषंगानं अत्यंत डीप आणि बारकाईने मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून, म्हणजे त्यांना नेमकं काय विचारायचं असतं, काय अभिप्रेत असतं, त्या अनुषंगाने आपण हे सगळे व्हिडिओ तयार करणार आहोत. तर आज आपण सुरू करणार आहोत मराठी व्याकरण. आता पहा, मराठी व्याकरण चालू करण्यापूर्वी आता जे आपण मराठी व्याकरण पाहणार आहोत, सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल की मराठी भाषा किंवा भाषांची निर्मिती कशी झाली. तर आपण सुरुवातीला पाहूयात की भाषेची निर्मिती कशी झाली, किंवा पहिल्यांदा पाहूया भाषा. आता भाषा म्हणजे नेमकं काय बरं? भाषा म्हणजे नेमकं काय? तर विचार प्रकटीकरणाचं, काय म्हणतोय मी, भाषा म्हणजे काय? विचार प्रकटीकरण किंवा संवाद साधण्याचं माध्यम, संवादाचं माध्यम म्हणजे काय? तर भाषा आहे. मग आता ही भाषा कशी निर्माण झाली? आपण इतिहास पाहिला असेल माणसांचा, की पूर्वीच्या काळी काय करायचे माणसं, भटके राहत होते, म्हणजे एकत्र गावं नव्हते किंवा एकाच ठिकाणी त्यांच्या वस्त्या नव्हत्या. काय करायचे ते? भटक्या अवस्थेमध्ये होते. बरोबर आहे. मग आता अशा अवस्थेत असताना भाषेची निर्मिती नेमकी कशी झाली? तर पहा, भाषेची जी निर्मिती आहे त्यामध्ये माणूस वेगवेगळे आवाज ऐकत असतो, आपल्या कानाने वेगवेगळे आवाज ऐकत असतो आणि निसर्गामध्ये भरपूर असे आवाज असतात. तर पूर्वी जेव्हा माणूस भटका होता किंवा कालांतराने काही कुटुंब एकत्र राहिली किंवा काही वस्त्या तयार झाल्या किंवा टोळीने माणूस राहू लागला, तर जेव्हा माणूस टोळीने राहत होता त्यावेळेला काय झालं की माणसाला विविध आवाज कानावर पडायचे. त्यामध्ये मग काय, प्राणी असतील, है की नाही, प्राणी, त्याचबरोबर पक्षी, त्याचबरोबर डोंगर, त्याच्यावरचे दगड वगैरे जे असतात ते डोंगर घसरणं किंवा मग त्या पद्धतीनं, किंवा मग हवा असेल, बरोबर आहे, किंवा झाडे असतील, विजा चमकणे असेल, ढगांचा गडगडाट असेल, या सगळ्या गोष्टींचे जे आवाज यायचे, ते आवाज जेव्हा मानवाच्या कानावर पडायला लागले तेव्हा काय केलं मानवाने, हे जे आवाज आहेत सगळे, या आवाजांना काही संकेत दिले. या आवाजांवरून काही संकेत निर्माण केले. जसं समजा वाघाची डरकाळी असेल, की मग वाघाची डरकाळी जर ऐकायला आली तर काय, बुवा धोका आहे. मग काहीतरी आपल्या तोंडातून वेगळाच आवाज निघतोय, मग तो आवाज, मग अशा हळूहळू काय झालं की वेगवेगळ्या आवाजांचं संकलन करून मानवानं काय केलं की त्या आवाजांपासून काही संकेत तयार केले आणि या संकेतांपासून काय तयार झाली, भाषा तयार व्हायला लागली हळूहळू. बरोबर आहे. मग आता पूर्वीच्या काळी काय, लोक टोळी करून राहत होते. समजा ही एक टोळी आहे, इकडे एक टोळी आहे, मग या टोळीचे काही भाषेच्या संदर्भातले संकेत असतील आणि या टोळीतल्या काही भाषेच्या संदर्भातले संकेत असतील. मग काय व्हायचं की ही टोळी आणि ही टोळी जेव्हा एकत्र यायचे हे माणसं, तेव्हा या आवाजांच्या संकेतांची देवाणघेवाण व्हायची. बरोबर आहे. किंवा हे आवाज देवाणघेवाण किंवा त्या आवाजाच्या ज्या खुणा आहेत त्यांच्यामध्ये देवाणघेवाण व्हायची आणि मग असं करत 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 काय झालं, भाषा समृद्ध होत गेल्या. काय झाल्या, समृद्ध होत गेल्या. मग विशिष्ट भागामध्ये राहणाऱ्या लोकांची एक भाषा, त्यानंतर वेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांची वेगळी भाषा,
अशा प्रकारे भाषा विकसित होत गेली. आणि मग याच भाषेला जेव्हा काही खुणा वापरल्या गेल्या, है की नाही, खुणा म्हणजे चिन्ह वापरल्या गेले, बरोबर आहे. पूर्वीच्या काळी पाहिलं आपण, गुहेमध्ये काही चित्र काढलेले असतील किंवा दगडावर काही कोरलेलं असतं किंवा पानावर, अशा ठिकाणी जे वेगवेगळे मग आवाजांना काय झाले, चिन्ह किंवा खुणा देण्यात आल्या आणि यातूनच मग कशाची निर्मिती झाली, तर लिपीची निर्मिती झाली. कशाची? लिपीची. आता पहा, आपण जेव्हा प्रत्यक्ष वर्णमाला जेव्हा पाहणार आहोत किंवा मराठी भाषेचा, आता हे सुरुवातीला आपण काय पाहत आहोत, इतिहास. म्हणजे जर समजा आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा असेल, मराठी भाषेचा अभ्यास करायचा असेल, तर भाषेचा उगम कसा झाला, त्याचबरोबर त्यामध्ये विविध आपल्याला बाबी पाहाव्या लागतील की लिपी कशी तयार झाली, मग त्यातून मग मराठीची लिपी कशी तयार झाली, मराठी भाषेची कशी निर्मिती झाली, मराठी भाषेचं काय व्याकरण आहे ते. तर त्या अनुषंगाने आधी आपल्याला भाषेचा इतिहास पाहणं खूप महत्वाचं आहे. तर आपण पाहूयात. थोडक्यात आपण काय पाहिलं, भाषेची निर्मिती कशा प्रकारे झाली ते पाहिलं. त्याचबरोबर आपण काय लिपीची निर्मिती कशी झाली ते सुद्धा पाहिलं. आता याच्यानंतरचं जे टॉपिक आहे आपलं ते आहे भाषेचा अभ्यास. बघा, आता भाषेचा जो अभ्यास आहे हा पूर्वीच्या काळी फारसा केला गेलेला नव्हता. अलीकडे म्हणजे तुम्हाला सांगतो 1866 ला, पक्क लक्षात ठेवा बरं का, हे महत्वाचं आहे. काय झालं, 1866 ला एक जागतिक भाषा विज्ञान परिषद पार पडली 1866 ला. आणि ही कुठं पार पडली, पॅरिसला. मग तिथं पहिल्यांदा भाषेच्या अभ्यासाच्या संदर्भात म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी काय केलं, आपली मतं मांडली. आणि मग त्या मतानुसार काही महत्वाच्या संस्कृती जिथून भाषेचा इतिहास चालू होता. आता भारताच्या बाबतीतला जर आपण विचार केला तर भारतामध्ये सगळ्यात जुनी संस्कृती म्हणजे आपल्याला सिंधू संस्कृती सापडलेली आहे, बरोबर आहे. सिंधू संस्कृतीचा कालावधी काय होता, तर सिंधू संस्कृतीचा जो कालावधी आहे तो कालावधी इसवी सन पूर्व 4500 ते 3100, इसवी सन पूर्व म्हणतोय मी, इसवी सन पूर्व 4500 ते 3100 वर्षाचा कालावधी आहे. आता त्याच कालावधीमध्ये आपण आता थोडक्यात पाहूयात की बघा, आपल्याकडं सिंधू संस्कृती होती. सिंधू संस्कृती याच कालावधीमध्ये आपला भारत सोडून इतर ठिकाणी म्हणजे युरोपामध्ये वगैरे समजा असेल तर त्या काळामध्ये तिथे युरेशियन हा कधीचा कालावधी सांगतोय मी तुम्हाला, इसवी सन पूर्व 4500 ते 3100 हा कालावधी मी तुम्हाला सांगतो, इसवी सन पूर्वीचा. तर त्या काळामध्ये जेव्हा भारतामध्ये सिंधू संस्कृती होती तेव्हाच वेळेला इकडे युरोपियन किंवा युरेशियन ही जी आहे संस्कृती उदयास आलेली होती. तिला सुमेरियन असं सुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो, सुमेरियन. मग आता पहा, एकीकडे त्या काळामध्ये युरेशियन किंवा सुमेरियन संस्कृती होती, त्याचबरोबर भारतामध्ये सिंधू संस्कृती होती. आणि मग भारतातली जी सिंधू संस्कृती आहे या सिंधू संस्कृतीमध्ये मारहरट्टी भाषा बोलल्या जात होती. मारहरट्टी, कोणती भाषा बोलल्या जात होती, मारहरट्टी. आणि हिची मारआंकी नावाची लिपी होती. मारआंकी, या मारआंकी लिपीचा बरेच दिवस उलगडा झाला नाही, पण आता हळूहळू तिचा उलगडा व्हायला लागलाय. आणि त्यामध्ये आपले चावरेकर सर म्हणून एक आहेत, त्यांचं फार महत्वाचं पुस्तक आलेलं आहे. तर पहा, मारहरट्टी भाषा ही भाषा होती, त्याच्यानंतर ही त्यांची लिपी होती. आणि याच लिपीतून मग ब्राह्मी लिपीचा उदय झाला असं आपल्याला म्हणता येईल. ब्राह्मी लिपीचा उदय, जी की भारतातल्या सगळ्या भाषांची जननी म्हटल्या जाते. ब्राह्मी लिपीचा उदय झाला कशातून झाला, या मारआंकी लिपीतूनच ब्राह्मी भाषेचा उदय झाला. आता या कालावधीमध्ये युरेशियन किंवा सुमेरियन जी संस्कृती आहे, तर या सुमेरियन संस्कृतीमध्ये अक्कादियन नावाची भाषा बोलली जात होती. पहा, अक्कादियन ही महत्वाची भाषा तिथं बोलल्या जात होती. आणि त्यांची लिपी होती किलाकार नावाची त्यांची लिपी होती. आता हे जे लोक आहेत हे किलाकार भाषेत बोलल्या जायचे. आता लिहिल्या जायची लिपी, आणि हे जे होते उजवीकडून डावीकडे लिहित होते, उजवीकडून डावीकडे, बरोबर आहे. आणि आपली जे भारतातली जी सिंधू संस्कृती होती तर हिच्यातली भाषा डावीकडून उजवीकडे, जसं आपण आता लिहित असतो, बरोबर आहे, उजवीकडे लिहिल्या जायचं. मग आता झालं काय, हळूहळू भारताचा आणि या सुमेरियन किंवा म्हणजे सिंधू संस्कृतीचा आणि सुमेरियन संस्कृतीमध्ये व्यापार वगैरे होत होता. या दोघांमध्ये देवाणघेवाण होत होती, व्यापार होत होता. आणि मग हळूहळू काय झालं की हे लोक इकडे यायला लागले
आणि मग इकडचे व्यापारी तिकडे जायला लागले, परंतु आपल्या इकडचे जास्त जात नव्हते, आपल्याला देशगमन वगैरे ह्या गोष्टी तेव्हा नव्हत्या, तर ते लोक आपल्याकडे व्यापारासाठी यायचे, ते व्यापार करायचे आणि निघून जायचे. परंतु कालांतराने काय झालं पहा, की इसवी सन 3100, इसवी सन पूर्व 3100, आता आपण हा नकाशा पाहू. आर्य जे म्हणतो ना आपण, आर्य, ते आर्य म्हणजेच युरेशियन लोक होते किंवा ते सुमेरियन होते, त्यांची संस्कृती होती, ती आर्यांची संस्कृती होती. आणि मग आर्य भारतात आले असं आपण म्हणतो बऱ्याच वेळा. तर काय झालं, इसवी सन पूर्व, बघा मी सांगतो, इ स पू 3100 ते जवळपास इसवी सन पूर्व 1350 वर्षापर्यंत, बघा इसवी सन पूर्व 3100 ते इसवी सन पूर्व 1350, जवळपास या कालावधीमध्ये आर्य लोक जे आहेत त्यांचं भारतामध्ये आगमन झालं. मग आता आर्य लोक कुठून भारतात आले याबद्दल वेगवेगळे लोक वेगवेगळे मत मानतात. कोणी म्हणतं उत्तर ध्रुवातून आले, कोणी म्हणतं मध्य प्रदेशातून होतं, कोणी म्हणतं जम्मू काश्मीरमधून आले. पण सर्वसाधारणपणे जे इतिहासकार आहेत त्या सगळ्या इतिहासकारांचं जास्तीत जास्त लोकांचं म्हणणं पुराव्यानिशी असं आहे की हे सगळे जे लोक आले हे इराण इराकच्या पलीकडून, म्हणजे पहा भारताच्या पश्चिमेकडून, म्हणजे इकडच्या बाजून वायव्य पश्चिम या भागातून आलेले आहेत. मग हे सगळे जे आर्य आहेत हे अशा प्रकारे इथे भारतामध्ये आले आणि ते सुरुवातीला या ठिकाणी उत्तर भारतामध्ये थांबले. कोणत्या कालावधीमध्ये आले, 3000 इसवी सन पूर्व 3100 ते 1350 या कालावधीमध्ये आर्य भारतामध्ये आले. आता जेव्हा आर्य भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांनी काय केलं माहितीये का, आर्य लोक म्हणजे उंच, पुरे, गोरेपान, गोल हनुवटीवाले आणि दिसायला देखणे आणि आपल्यापेक्षा हुशार खूप जास्त. मग त्यांची काय होती, अक्कादियन लिपी होती. त्यांनी काय केलं, हळूहळू भारतामध्ये टोळ्यांच्या रूपाने आले आणि भारतात सगळीकडे पसरायला लागले. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपण शस्त्रानं फक्त लोकांना जिंकू शकतो, म्हणजे लोकांना गुलाम करता येतं. पण आपल्याला त्यांना मानसिक गुलाम करायचं असेल, त्यांच्यावर राज्य करायचं असेल तर महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला मग शास्त्र वापरावं लागतं. आणि त्यांच्याकडचं जे शास्त्र होतं किंवा अक्कादियन लिपी भाषा होती किंवा किलाकार लिपी होती ही फारशी प्रगल्भ, फारशी प्रगत नव्हती. मग त्यांना काय करावं लागलं की आपली लिपी, आपली भाषा महत्वाची आहे. मग आता जर समजा आपली लिपी, आपली भाषा जर नष्ट नाही करता आली तर मग त्यांना त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचं सगळं आपल्यावर लादता कसं येईल. कारण संस्कृती नष्ट करायची असेल तर पहिले भाषेवर हल्ला होतो, मग भाषा नष्ट झाली की लिपी नष्ट करता येते, मग संस्कृती त्यांची निर्माण करता येते. मग त्यांनी काय केलं, सुरुवातीला भारतात आल्याबरोबर काही गोष्टी त्यांनी या ब्राह्मी लिपीतल्या स्वीकारल्या आणि मग त्यांनी नवीन भाषा तयार करायला सुरुवात केली. पण हे करण्यापूर्वी त्यांनी आधी भारतामध्ये पाहिलं की कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात. तर पहा, इथं गांधारी भाषा बोलल्या जात होती. कोणची, गांधारी. भारताच्या वायव्येला गांधारी भाषा, हे कुशाणांचं राज्य होतं. कुशाण लोकांचं हे राज्य होतं आणि इथं गांधारी ही भाषा बोलल्या जात होती. त्याचबरोबर हे जे राजस्थानचा भाग आहे किंवा भारताचा पश्चिम भाग जो आहे इथे असुर सेनी किंवा तिला वीरसैनी असं सुद्धा म्हणतात, वीरसैनी ही भाषा बोलल्या जात होती. त्यानंतर इथं अर्धमागधी म्हणजे भारताच्या मध्य भागात आणि भारताच्या पूर्वेकडे मागधी ही भाषा बोलली जात होती. आता पहा, गांधारी म्हणजे गांधारी भाषा कुशाणांच्या काळात बोलल्या जात, म्हणजे कुशाण जे होते राज्य त्यांच्या काळात बोलल्या जात होती. त्याचबरोबर इकडे राजस्थानकडे असुरसेनी, वीरसेनी, अर्धमागधी, मागधी पूर्वेकडे अशा प्रकारच्या भाषा भारतात बोलल्या जात होत्या. मग या सगळ्या भाषांना हे जेव्हा आर्य भारतात आले तेव्हा या सगळ्या भाषांना यांनी काय म्हटलं, प्राकृत म्हणायला सुरुवात केली. प्राकृत भाषा कोणत्या, असुरसेनी किंवा वीरसेनी, अर्धमागधी आणि मागधीला काय म्हणले ते, प्राकृत म्हणजे जुनाट भाषा किंवा खेड्यातल्या लोकांच्या भाषा. कोणत्या भाषा, खेड्यातल्या. आणि ही जी आहे कुशाणांच्या काळात बोलल्या जाणारी गांधारी भाषा, हिला त्यांनी नाव दिलं खरोष्टी. आता खरोष्टीचा अर्थ काय, तर खर म्हणजे काय, गाढव, आणि ओष्टी म्हणजे काय, ओठ, म्हणजे गाढवाच्या ओठासारखी असलेली भाषा म्हणजे खरोष्टी भाषा. मग यांनी काय केलं, हळूहळू बघा यांना प्राकृत म्हणून हिरवायला लागले या सगळ्या भारतीय भाषांना, आणि ही जी भाषा होती या भाषेला त्यांनी खरोष्टी म्हणून हिनवायला सुरू केलं. आणि ह्या सगळ्या भाषा खेड्यातल्या आहेत किंवा ह्या चांगल्या नाहीत हे त्यांनी हळूहळू पसरवलं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी काय केलं, स्वतःची शहरं वसवायला सुरुवात केली. शहरं वसवणे म्हणजे ते काय करायचे, ते लोक जे यायचे ते नगरामध्येच राहायचे, म्हणजे त्यांचे नियोजित असे शहरं वसवायचे आणि त्याच्यामध्ये ते राहायचे, म्हणून त्यांना नागरी लोक म्हणायचे, हे की नाही. आणि बाकीचे आपली जी संस्कृती होती ही खेड्याची संस्कृती होती, आपण खेड्यामध्ये राहत होतो, आपल्याकडे शहरं नव्हते. मग काय झालं, ते शहरांमध्ये राहायचे. आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं की ही जी ब्राह्मी लिपी आहे या ब्राह्मी लिपीमधून आणि त्यांच्या काही या किलाकार लिपीमधून
एक भाषा विकसित करायला सुरुवात केली आणि त्यांच्यामधून त्यांनी एक भाषा, सुंदर अशी भाषा तयार केली आणि तिला देवनागरी असं म्हणायला सुरू केलं. देवनागरी का? तर काय, हे नगरात राहत होते म्हणून हे नागरी होती, बरोबर आहे. पण आता ते लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ होते आणि आपल्यापेक्षा देखणे होते म्हणून असा समज होता इथं की ते देवलोकातून आलेले आहेत, म्हणजे देवच आहेत ते. म्हणून मग त्या भाषेचं नाव काय पडलं, त्या लिपीचं नाव काय पडलं, देवनागरी लिपी असं त्या लिपीचं नाव पडलं. तर अशा प्रकारे काय झालं की इसवी सन पूर्व 1350 पासून, है की नाही, म्हणजे जसं तर 3100 पासूनच ते आले होते भारतात इसवी सन पूर्व, पण तेव्हापासून त्यांनी हळूहळू भाषा तयार करायला सुरुवात केली आणि ही भाषा इसवी सन पूर्व जवळपास 2000 वर्षापूर्वी त्यांच्याकडे देवनागरी तयार झाली असं आपल्याला म्हणता येईल. आता मग ही जी देवनागरी तयार झाली ही डावीकडून उजवीकडेच लिहिली जाते. ही जी देवनागरी भाषा आहे ही डावीकडून उजवीकडे, कारण त्यांनी डावीकडून उजवीकडे हे जशाला तसं स्वीकारलं, परंतु कारण की ही भाषा उजवीकडून डावीकडे लिहायला शक्य नव्हती. आता काही ठिकाणी हा बदल झालेला नाही, तिकडे आता उर्दू जी आहे ती उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, मग त्यांनी तो बदल स्वीकारला नव्हता, पण यांनी हा बदल स्वीकारला. मग आता पहा, ही देवनागरी भाषा यांनी विकसित केली. आता मग जे रामायण आहे, महाभारत आहे, हे फार पूर्वीचे असं आपण म्हणतो. मग रामायणाचा कालावधी काय, ते इसवी सन पूर्व 200, 200, 300, 400 असा, किंवा मग महाभारत जे आहे त्याचा कालावधी काय, ते इसवी सन पूर्व 600 ते 300 च्या दरम्यानचा. मग वेद आहेत, वेदांचा कालावधी काय आहे, तर इसवी सन पूर्व 2000च्या आसपासचा वेदांचा कालावधी आहे असं आपल्याला सांगता येईल. आता बघा, ही जी भाषा यांनी देवनागरी विकसित केली, मी तुम्हाला सांगितलं की काय होतं, खरोष्टी भाषा यांचा जो वापर होता तो हळूहळू कमी झाला. या भाषांना सुद्धा प्राकृत म्हणून हळूहळू यांचा सुद्धा प्रभाव कमी झाला आणि मग हे इथं आल्यानंतर यांनी ब्राह्मी भाषेतून देवनागरी लिपी विकसित केली. आता ही देवनागरी लिपी विकसित करत असताना इकडे दक्षिणेमध्ये मात्र द्रविडियन लिपी विकसित झाली. कारण इथं पूर्वीपासूनच त्यांची एक स्वतःची अशी भाषा होती, लिपी होती, ती फार प्राचीन होती. ती ब्राह्मी लिपीतून आधीच म्हणजे सुरुवातीलाच काय होत होती, विकसित होत होती आणि तेव्हा ती पण ब्राह्मी लिपीतूनच विकसित झालेली होती, द्रविडियन लिपी सुद्धा. मग पहा, आपल्याला असं म्हणता येईल की ब्राह्मी लिपी जी आहे ही सगळ्या भारतीय लिपींची जननी आहे. आणि ब्राह्मी लिपीची जननी कोण आहे, मारांकी. परंतु ती अंकाच्या स्वरूपात असल्यासारखी होती आणि महत्वाचं म्हणजे की ती पूर्णपणे विकसित झाली नव्हती, तिच्यावर बऱ्याचशा मर्यादा होत्या. म्हणून मग आपण ब्राह्मी लिपी आधी विकसित झाली होती आणि तिच्यातून मग सगळ्या भारतीय भाषा विकसित झाल्या. आता बघा, याच्यानंतर महत्वाची एक गोष्ट की जेव्हा देवनागरी लिपी भारतामध्ये बोलायला सुरुवात झाली तेव्हा भारतामध्ये लिपींचे 2 गट पडले पहा, किंवा देवनागरी लिपी जेव्हा भारतात तयार झाली तेव्हा लिपींचे 2 गट पडले. आता पाहू, भारतीय भाषा ज्या आहेत त्यांचे गट 2 कोणते पडले, तर पहा, भारतीय भाषा याच्यामध्ये 2 गट पडलेले आहेत. एक म्हणजे पहा, आर्य आल्यानंतरच हे गट पडले बरं का, आधी असे काही गट नव्हते, म्हणजे आधी वेगवेगळ्या भाषा होत्या, परंतु हे प्रामुख्याने जे 2 गट आहेत ते आर्य आल्यानंतर पडले. पहा, आर्यन गट असं म्हणू आपण, किंवा यालाच देवनागरी, आणि इकडे आहे मग द्रविडियन गट. द्रविडियन कोणचा गट आहे, द्रविडियन. मग आता द्रविडियन गटामध्ये काय आहे, तर 4 भाषा आहेत महत्वाच्या. या 4 भाषा ज्या दक्षिण भारतामध्ये बोलल्या जातात, इकडं हा दक्षिण भारत आहे, दक्षिण भारतामध्ये ह्या भाषा बोलल्या जातात. तर याच्यामध्ये आहेत तमिळ, तेलुगू, कन्नड, हिलाच आपण कानडी भाषा सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, कानडी भाषा, आणि मल्याळम. ह्या 4 भाषा, याला आपण द्रविडियन गट असं म्हणतो. आणि इकडं हिंदी, मराठी, त्यानंतर बंगाली, गुजराती, त्यानंतर संस्कृत आणि पाली. किती भाषा आहेत इकडे, इकडे आहेत 6 आणि इकडे आहेत 4. तर अशा प्रकारे ह्या ज्या महत्वाच्या 6 भाषा आहेत, इकडे जवळपास 74% लोक ही भाषा बोलतात. किती, 74%. आणि या 4 भाषा किती जण बोलतात, तर 26%, किंवा ह्या 4 लिपींचा वापर 26% लोक करतात आणि ह्या ज्या 6 आहेत यांचा वापर 74% लोक करतात. तर अशा प्रकारे भारतामध्ये भाषांचे 2 गट पडले. आता हा आपण अगदी थोडक्यामध्ये भाषेचा इतिहास पाहिला. याच्यामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं तुम्ही, तर जागतिक भाषा विज्ञान परिषद 1866 ला झालेली,
त्यानंतर आर्य भारताच्या वायव्येकडून किंवा पश्चिम वायव्येकडून भारतामध्ये आले, इराण इराकच्याकडून, आणि त्यांची स्वतःची भाषा कोणती होती, तर त्यांची स्वतःची भाषा मी याच्या आधीच्या फलकलेखनामध्ये सांगितलं होतं की त्यांची अक्कादियन नावाची भाषा होती. त्याचबरोबर त्यांची किलाकार नावाची लिपी होती, आणि सिंधू संस्कृतीमध्ये मराठी भाषा होती. सिंधू संस्कृती जी आहे त्या सिंधू संस्कृतीचा जर तुम्ही पाहिलं तर गुजरात पासून महाराष्ट्रापर्यंत असा एवढा प्रभाव होता, खूप मोठा प्रभाव होता. हे तुम्हाला मराठी भाषेचा इतिहास जेव्हा मी शिकवेल तेव्हा तुम्हाला कळेल. आज फक्त आपण काय पाहिलं, भाषेची निर्मिती कशी झाली आणि भाषांचा, भारतीय भाषांचा इतिहास काय ते. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मराठी भाषेचा इतिहास, आणि मग मराठी भाषेचा इतिहास झाल्यानंतर मग मराठीचं आपण व्याकरण चालू करणार आहोत. मग व्याकरण आपलं वर्णमालेपासून चालू होईल. तर सगळे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत, लक्ष देऊन पहा आणि याचा चांगला अभ्यास करा. धन्यवाद.